काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकमधून अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी मुंबई आग्रा महामार्गावरील सोग्रस फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. गोवा राज्यात विक्री करता आलेला मुद्देमाल यासह एकाला ताब्यात घेण्यात आले. पदमसिंग बजाड असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून साधारण 6 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, गणेश शिंदे करतायत. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मालेगाव येथून प्रतिनिधी कीर्तिकुमार मोरे.